गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ दॅट इज आपला शो डे. सकाळी ब्रश वगैरे केलं आहे आणि आता अर्धा तास वॉक करायला चाललो आहे. मील्स वगैरे सर्व रात्रीच बनवून ठेवलेत कारण आज आपल्याला लवकर जायचं आहे. काल गेलो होतो तर रजिस्ट्रेशन बंद झालं होतं, रजिस्ट्रेशन संपलं होतं. तसंही आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, फक्त बॅच नंबर आणि बॅग वगैरे कलेक्ट करायचे होते. बट थोडा उशीर झाला होता कारण आमची ट्रेनच खूप उशिरा झाली होती, मग आली म्हणून सर्व काही गोष्टी उशिरा झाल्या. तर नो प्रॉब्लेम, लवकर जाऊया. तर अर्धा तास वॉक करून आल्यावरती थोडीशी पोजिंग प्रॅक्टिस करेल फायनल आणि मग निघेल आपल्या व्हेन्यूकडे. मे बी जास्त कवर करता येणार नाही मला व्हिडिओज, पण जेवढंही दाखवता येईल प्रयत्न करेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा. कसा असतो ICN शो, कसा असतो फर्स्ट टाइमर शो, सगळं दाखवेल. चलो. वॉक कंप्लीट झालं आहे आणि निघालो आहे परत रूमकडे, कारण आणि मेडिकलला पण जायचं होतं कारण घ्यायचं होतं ग्लुकॉन-डी. सरांचा ब्रेकफास्ट घेतला आहे, आज ग्लुकॉन-डी प्यायचं आहे. सर सांगतीलच किती प्यायचं आहे, म्हणजे 10 ग्राम प्यायला लागेल आणि बिफोर स्टेज आय गेस. परत घे पोझिशन सर. लेग दबा उभाला, ये निकालो बाहर. नाइस. चलो, इट्स टाईम नाही, इट्स टाईम टू गो. निघालो आहे आपण व्हेन्यूकडे आणि पुण्यावरनं सकाळी सकाळी पदार्पण झालेलं आहे माननीय श्री स्वप्नीलजी शिंदे साहेबांचा कॅमेरा घेऊन. तर आता त्यांनी कॅमेरा आणलेला आहे, बघू किती चांगल्या प्रकारे आपले शूट घेणार आहे. पण मी सगळ्यात मेन गोष्ट ब्लॉग आहे, घरचे बघतात. तर सगळ्यात मेन गोष्ट जे कॅमेरामध्ये माईक कनेक्ट करण्याची जी केबल होती ती आपण घरी विसरलेलो आहे. चला निघूया वेन्यूकडे आणि आपल्याला मेडल घेऊन यायचं आहे. चलो गाईज, आपण बोर्ड केलेली आहे आपली कॅब वेन्यूला जाण्यासाठी आणि ऑल सेट फॉर आवर फर्स्ट नॅचरल बॉडी बिल्डिंग शो. यो काय नाही, इथून आपलं जे Airbnb आहे तिथून 5 किलोमीटरचाच रस्ता आहे. तो ऑलमोस्ट 10-15 मिनटात आपण तिथं पोचूया. आणि जसं काल बोललो होतं आपण थोडंसं लवकरच जाणार आहे कारण आपल्याला आपला टॅग वगैरे कलेक्ट करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. पण तरी थोडंसं लवकर जाऊन, कारण गर्दी वगैरे नको म्हणून आपण लवकर जाऊन लवकर सगळं कलेक्ट करून निवांत राहूया, म्हणजे लास्ट एंडला काही गडबड नको. तर सकाळी आपण फर्स्ट मील काप्स लोड केलेला आहे आणि अजून 2 मील सोबत ठेवलेले आहेत. जसं जसं लागेल तसं आपण लोड वगैरे करूया, सर जसं सांगतील तसं. चला दाखवतो तुम्हाला पुढे.
Alright guys, that will do it. Alright guys, face the front. Let's get to some mandatories. Classic front double bicep. You know what to do. Strike. 169. And relax please guys. 160, 162, swap places please. 159, 164, swap places please. 164, start with 155. Alright guys. Classic side chest and strike. And relax. Classic side tricep. Keep cooking, boys. You're doing well. And relax, guys. Face the rear for a classic rear double bicep. Rear double bicep. And relax. Face the front. Classic abdominals and thighs and strike. And relax. Favorite classic pose. Make it count because it's your last one. Favorite classic pose. Come on, let's see it, boys. And relax, guys. Boys, you know what to do. It's pose down time. Bring it forward. And relax, guys. Alright. Let's place this 5-1. Fantastic showcasing, boys. Thank you very much. Let's get to business. In fifth place, number 161, Raja. Well done, Raja. We'll get you up on that podium, brother. In the fourth place, number 164, Varun. Well done, Varun. Into our top three. Third place, taking home the bronze medal, is number 160, Mithun. Well done, Mithun. Great job. Let's get you up on that podium, Mithun. In the second place, taking home the silver medal. Nice little battle here between these two gents. 159, Duncan Jones. Next to the champion, 162, Sully. Striking your favorite pose, boys. 165, switching places. 168, 165. Switching places, boys. 168, 165, switching. 166 and 80, switching right next to each other, boys. That's it. 169, come on!
get 167 and 81 switching places, please? Come on, Trent! Alright boys, here we go. Classic mandatory poses. Classic front double bicep and strike. Remember boys, keep it classic. Come on, Ashu! Tutte! Left! 167 and 82 switching places, please. Come on, Tutte! And relax boys. Classic side chest and strike. Come on, Ashu! Stop! Gentlemen, classic side tricep and strike. Soldier boy. Just gotta punch, then crank back through Yeah! time, left to right. Soldier boy, I'm ready. Nice, Ashu! 167! Soldier boy, that Superman, that all I need. Alright boys, face the back please. Classic back double bicep and strike. Soldier boy, I'm ready. Come on, Ashu! Come on, Ashu! Soldier boy, that Superman, that all I need. Go! What you know about rolling? What you know about rolling? What you know about rolling? Down in the Relax boys, face the front please. Classic abdominals and thighs. And if you Hey, hit back, 167! this is when you hit the vacuum. 167! Next! And relax boys, one final pose. Your favorite classic pose. And strike. Come on, Ashu! 167! Well done. Judges' scores are coming in, which means one thing. You've earned yourself a pose down. Bring it forward boys, show us the free posing. एक नंबर Legs up! Turn right up! Yeah, Tutte! Alright boys, well done. Let's push you all back onto the back line. Onto the back line, we'll call for the top line. In no particular order. Gentlemen, if you hear your name or number, come forward. 80, come forward please. 80. 166, come forward. 167, come forward please. 168, come forward please. And 400, come forward please. Congratulations to the gentlemen in the back. The girls are coming along with your achievement medals. Dale, 167! Tira yan, baila! Woo! 5 down to 1 in 5th place, number 167, Ashutosh. Hip ka po, tignan mo. In 4th place, number 80, Adun. Top 3, Pwede, Ashu! taking home the bronze medal is 166, Sanjay. Well done, Sanjay. Top 2, taking home the silver medal is 168, Shiva, which means your first time class 4 champion is 400, Ashish. Well done, Ashish. Okay. Alright boys, Tutte, gago ulit, Tutte! striking your favorite classic pose. Bon, set! And we've got the thumbs up. Thank you gentlemen, you can file off stage 2 to the right hand side.
गाईज आपलं क्लासिक फिजिक्स झालेलं आहे आणि क्लासिक फिजिक्समध्ये आपला 5th प्लेसिंग आलेली आहे. जे ठरवलं होतं की आपल्याला पोडियमवर चढायचं आहे आणि फर्स्ट टाइमरमध्ये मेडल आणायचं तो आणायचं आहे. बट सगळ्यात मोठी खुशी अशी आहे की आपला खास मित्र सुमित यांनी क्लासिक फिजिक्स क्लास 3मध्ये गोल्ड मारलेला आहे त्याच्या क्लासमध्ये आणि त्याचा आता 9 वाजता ओव्हरऑल गोल्ड आहे. तर सध्या आता तो इथं परत टॅनिंग आणि मे बी शायनिंगसाठी आलेला आहे आणि आता बॉडी पंप वगैरे चालू होईल. 9 वाजता त्याचं ओव्हरऑलचं परत कॉम्पिटिशन असेल ज्याच्यामध्ये सगळे ज्यांनी गोल्ड मारले त्याचं परत एकदा कॉम्पिटिशन होईल. आता त्याच्यासाठीच आम्ही रेडी करायला आलो त्याला. पण एक्सपिरियन्स असला फाडू होता. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता एवढा इमोशनल झालो होतो सुमितसाठी. तर भाई फुल खुश आहेत सगळेजण. आता 9 वाजता तगड्या लाईनीमध्ये जे कमीत कमी 7 ते 8 जणांच्या मध्ये भाऊनी 5 प्लेसिंग मारल्या म्हणजे खूप मोठी गोष्ट. लाईन पण तगडी तगडी line होती. पण आपण 100% दिलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाले. असं नव्हतं की पहिलंच पाहिजे किंवा काही पाहिजे, बट आपल्याला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. आणि आता ठीक आहे, उद्याही आपलं मेन्स फिटनेस आहे आणि मेन्स फिजिक आहे, त्यात पण गाजूया. जे पण येईल ते एक्सेप्टेबल आहे. तर आता सुमितची इथं हँड लाईनिंग चालू आहे. ते झाल्यावरती भेटूया परत. जे पण रिझल्ट येईल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. Once again, our first time at Class 7 winner, 176, Kamal. Kamal. Alright, quickly count to confirm how many are on stage. We'll split you guys into 2 and then we'll do some call-outs. Alright, so we've got 19 on stage. We'll do one group of 10, one group of 9. Alright. So guys, DJ, can we please have that we've got some police presence. That's why the music is leaving. Here we go, gentlemen. Let's push you guys all back up onto the top, please. तर 2 मिनट रुकना. सो गाइज हियर आर द चॅम्पियन्स. 5th पोझिशन इन मेन्स क्लासिक फिजिक क्लास 4 आणि मेन्स क्लासिक क्लास 2 क्लास 3 सुमित सिंग नेगी. एक बघ ना, गोल्ड मेडलिस्ट. गोल्ड मेडलिस्ट. फर्स्ट आणि खूप मेहनत केली मित्रांनी आमच्या. हे बघा. आणि सगळ्यांनी त्यांना खूप खूप विशेष आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. असेच साथ ठेवा आमच्या मित्रांसोबत. आणि गाईज उद्याचा दिवस पण बाकी आहे. जे लोक पहिल्यापासून या जर्नीमध्ये सोबत होते त्यांचं धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद जे लोक खूप धन्यवाद. आता खास सध्या करके सपोर्ट करतायत त्यांच्यासाठी सुदर्शन सर, थँक्यू. family, करतायत ह्याच्यासाठी खूप महत्वाचं और आहे. ग्रेस खरं. आणि मेन खरंच ग्रेस फिटनेस थँक्यू. कारण ज्या दिवशी जिम बंद असताना सुद्धा तुम्ही ॲक्सेस दिलं जिमबद्दल, त्याचं खरंच मनापासून आभार तुमचा. विजू सर, पवन सर, सगळ्यांचंच. आणि स्पेशल थँक्स, किती वेळा जरी थँक्स म्हणलं तरी आपले सुदर्शन सर, ज्यांच्यामुळं खरं तर ही गोष्ट घडून आली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही कधीच विचारही नव्हता केला की आपण स्टेजवर जाणार आहे किंवा काय. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट
किती वेळा जरी सांगितली तरी ती कमीच आहे. पण ज्या माणसाने पुश केलं ते इथं बसलेले आहेत. आणि हार्डवर्क डेडिकेशन. ती काय म्हणतो मॅनिफेस्ट हां मी काही वर्षांपूर्वी म्हणजे बऱ्याच 5 ते 10 वर्षांपूर्वी मी मॅनिफेस्ट केलं होतं की बाबा आपण पण कधी बॉडी बिल्डिंग करू किंवा हे करू, स्टेजवर पण स्टेजवर चढल म्हणजे खूप वर्ष आधी. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं नाही की हे कधी आपल्या लाईफमध्ये येईल. पण जेव्हा माझी थोडीशी लाईफ ओके झाली आणि मग मी परत माझ्या फिटनेस जर्नीला चालू केली, तेव्हा कुठं मी अजून पण मला तारीख लक्षात आहे. 27 डिसेंबर 2025 मी सरांकडं कोचिंग लावली आणि त्यावेळेस मला सर म्हणले शोची तयारी करू. म्हणलं सर ठीक आहे, फिटनेसची सुरुवात करायची आपल्याला. आणि तिथून पुढं मग 5 जानेवारीपासनं 100 दिवसाची जर्नी तुम्ही माझ्या पेजवर बघू शकता. एक दिवसही खाडा नाही. 100 दिवसाच्या जर्नीनंतर मग ॲक्च्युअल माइंडसेट तयार झाला की आपल्याला आता स्टेजवरती चढायचे. पण आज आपण एक दिवस गाजवलाय, उद्याचा दिवस गाजवायचा. उद्याचा आहे मेन्स फिजिक आणि मेन्स फिटनेस. येस. तर सगळ्यांनी पण गोल्ड असेल, सिल्वर असेल, डायमंड असेल, काय असेल ते माहीत नाही. सुमितने गोल्ड मारलाय हा. आणि बघायला गेलं तर माझ्या 1 वर्ष आधीपासून तो प्रेप करतोय सरांपाशी. आणि खूप मोठी गोष्ट आहे 1 वर्षापासून कन्सिस्टन्सी, डेडिकेशन ठेवणं. म्हणजे मी म्हणतोय की बरीच लोक चालू करतात आणि जे करतायत त्यांच्यासाठी तर सेल्यूट आहे. पण जे करतायत, बंद करतायत, त्यांना मी एवढं सांगू शकतो की ही गोष्ट करायला आहे ना, सुरुवात खूप कमी यांनी चालू होती, पण ती कायमची मेंटेन ठेवणं आणि कंटिन्यू करणं ह्याच्यासाठी मानसिकता आहे ना, खरंच म्हणजे एवढ्या वेगळ्या लेवलला न्यायला लागते ना. आणि तिथं जर तुम्हाला शो जर खेळायचा असेल तर शो खेळायचं म्हणलं की तुम्हाला तर अर्ध्या गोष्टी विसरायला लागतात. म्हणजे तुम्ही स्वतःला पण ओळखायला विसरून जातात. पण असं नाही की सगळ्यांनी शो खेळला पाहिजे. फक्त एवढंच म्हणेल की तब्येतीकडं आत्ताच लक्ष द्या, फिटनेसकडं थोडंसं लक्ष द्या. 1 तास माणसाने कसाही काढू शकतो 24 तासमधले मी म्हणतोय 18 तासमधले 10 तास झोप घेतल्यानंतर. पण माणूस 1 तास फिटनेससाठी नक्की काढू शकतो. तो काढा. तो फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगला आहे. आणि नवीन पोरांसाठी काय तुला नवीन नाही, खरंच मी म्हणेन आपल्या जिममध्ये बरीच जी मित्र आहेत, मंडळी आहेत, जी मला आणि सुमित येऊन भेटायचे की दादा हे असं, दादा ते असं. मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही जिम करताय ही पहिली गोष्ट तर खूप मोठी गोष्ट आहे. जिम चालू ठेवा, जिम बंद ठेवू नका. सुट्टी असेल मारा सुट्टी, थोड्या दिवसानंतर परत जिममध्ये या. आणि आत्ता तुमची सध्या सुरुवात आहे, डाईट वगैरे ह्याच्यामध्ये पडू नका. घरचं खा, चांगलं खा. आणि ज्यावेळेस तुमची कंटिन्यू जिम होईल त्यावेळेस मग तुम्ही डाईट वगैरे ह्याच्यामध्ये या. पण फिटनेस ठेवा आणि माइंडसेट बनवा. आणि घरच्यांसाठी काय तुला हां, माझ्या घरच्यांसाठी पहिली गोष्ट तरी मम्मी आणि पप्पा ह्यांच्याशिवाय दुसरं काही नाही. मम्मी आणि पप्पांनी जो सपोर्ट केला आहे ना मला, मी सांगू शकतो एक गोष्ट की माझ्यासाठी, मला आणि त्यांना माहिती आहे मला खायला एवढं आवडतं ना, माझ्यासाठी त्यांनी अक्षरशः घरात खायला नाही आणलं. त्यांना आवडायच्या गोष्टी किंवा जर आणल्या जरी असल्या ना, मी जर गेलो माझं जेवण झाल्यावरती त्यांनी खाल्लेलं आहे, एवढं मला माहिती आहे. दुसरी गोष्ट, जे पण डाईट आहे ना, ही मी खरंच जे दिसतंय कॅमेरामध्ये कधी कधी मी बनवलं, पण सगळ्यात जास्त मोजून मापून बनवणारे फक्त ती माझी आई होती. आणि तिनेच बनवून दिलेल्या आहे सगळ्या गोष्टी. सकाळी मला उठून विचारायचे आजचं काय आहे, काय नाही आहे. दुसरी गोष्ट, सरांना विचार की बाबा हे खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. कधी कधी मी म्हणलं अगं मम्मी टाक, अरे नको, तुला एवढं लिहिलं आहे तर तेवढंच खा, कशाला एक्स्ट्रा खातो, म्हणणारी तीच होती. आणि जसंही मेडल आला, 5th आला, 5 आला, 6 आला, 7 आला, मेडल पहिला कॉल तिला केला होता. आणि स्टेजवरती जसं पोडियमवर चढलो, सरांना बघून मी रडलो. आणि नंतर मग घरच्यांना फोन केला आणि मग तिथं मग जेवढं रडलो. पण ठीक आहे, ते रडू येणारच होतं, कारण की एवढ्या वर्षाची मेहनत होती, खूप साठवून ठेवलं होतं. आणि काय बोलू आता, एवढं बोलायचं आहे की उद्याचा दिवस बाकी आहे अजून. 100% देणार आहे. माहीत नाही काय होईल काय नाही, देणार 100%. जे येईल ते ॲक्सेप्टेबल आहे. पण
ह्या ब्लॉगमध्ये जेव्हा पण येईल ना, मी तुम्हाला सांगतो, मी ठरवली ती एक गोष्ट, त्याची मी रील वेगळी टाकणार आहे. सगळ्यांना दिसेल, हे कोणालाच माहीत नाही, पण मी तो व्हिडिओ आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला आहे माझ्या हिडनमध्ये. ओके, पण ठीक आहे, सगळ्यांनी असा जास्त सपोर्ट बोललो. ठेवा, सगळ्यांनी असा सपोर्ट ठेवा भावाला आमच्या. आणि हा, इथून पुढे व्लॉग्स येणार आहेत, व्लॉग्सला सपोर्ट regular vlogs येणार आहेत YouTube ला. सपोर्ट करत राहा आणि आपल्या मराठी माणसाला, मराठी मुलांना सपोर्ट करत राहा. खरंच सांगतोय, मेहनत जे करते ना त्याला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. आमचा मेन माणूस पुण्यावरनं आलेला आहे त्याच्यासाठी, शोसाठी. पण ठीक आहे, आता आपण बँगलोरमध्ये नाही. फिक्स आहे. आपण फक्त मैत्रीसाठी आलोय, कारण की आपण नाही मैत्री भाई. केली तर शेवटपर्यंत मैत्री निभवतो. काय मैत्री ज्या आहेत ना त्या समजून जातात लगेच, नाही का, की अशा मैत्री काय आहे आणि काय नाही, त्याला सांगायला लागत त्या गोष्टीला. पण एवढं याला पण सांगा जरा, रोज जरा जिम बिम मी जातोय येतंय, पण जरा कधी कधी मग नाटकी डांगडिंग करतो, नाही का, अरे माझा पाय दुखतोय, अरे माझा फोन आलाय, अरे पण कम्प्लीट करायला. करतो मी करणार आहे. गुडघा दुखत होता, करणार आहे. 20,000 स्टेप्स इकडं. रोजच्या मला बोलले, अरे ऑफिस असले काय असू दे, म्हणले आपल्याला 20,000 स्टेप्स करायचे. लाव सर, लय गुडघा दुखतोय, हा काय होत नाही. नंतर तर शेवटच्या टप्प्याला बोलले, सर मी सकाळी फास्टेड कार्डिओ करायचो सर, चक्कर येते. अरे येऊ दे म्हणले, काय होणार नाही, गॅरंटी माझी. म्हणलं चला, जीव तर जाणार नाही, जायचंय. पण काही पण म्हण, तू 2 शब्द फास्टेड कार्डिओसाठी पण बोलून टाक. नाही बाबा, माझ्या आयुष्यात मी कधी फास्टेड कार्डिओ केला नव्हता. अक्षरशः आता काय सांगू, ऑफिस मध्ये असं सांगितलं डोळ्याचं ऑपरेशन आहे. काय बात करतो? ऑफिसवाले बघतील, जाऊ दे, अरे जे होईल ते होईल, नको नाही, ते महत्वाचं नाही. त्या मॅनेजर पर्यंत पाहतो. काय होतोय, हा फास्टेड कार्डिओला सकाळी उठायचं, फास्टेड कार्डिओ करून यायचं, घरी यायचं, थरथर. किती मिनिटात असतो फास्टेड कार्डिओ? 1000 कॅलरीज, म्हणजे 4 अंडे खाल्ले की पुढचा भात तयार आहे का, मग ते जी वाट बघायची. म्हणून मी म्हटलं की फास्टेड कार्डिओ करून यायचो, पण मग ऑफिसचं कामाला सुरुवात करायची 2 वाजता. तर मग ऑफिसचं काम करत 3-3:30ला भाई थोडं खायचं, त्यात भात पण नाही, काही नाही, चिकन का सॅलेड का, आणि तिथून मग 3:30 वाजता वर्कआउटला जा. वर्कआउट करून या, त्यानंतर भाई जे प्रोटीन आणि केळ, ते तर म्हणजे आयुष्याचं सुख होतं माझ्या. मला असं वाटलं माझ्या आयुष्यातलं सुख हेच आहे इथून पुढं. आणि मी तर प्रोटीन घेऊन आलोय. प्रोटीन घेऊन आल्यावर सर काय म्हणले, प्रोटीन प्यायचं नाहीये कारण बॉडी वॉटर उलटी होती. अरे 2 पाकिट आणले तरी प्रोटीनचे, 2 पाकिट. तूप 10 ग्राम खाल्लंय फक्त. मग आता ठीक आहे रे, ते हे सगळे ना, सगळं म्हणजे मी तर म्हणून भाई म्हातारपणात लक्षात राहणार आहे, म्हातारपणात लक्षात राहणार. भरपूर जणांना बघणार आहे ते. आणि ह्याच्यापासून मोटिवेशन, डेडिकेशन, डिसिप्लिन सगळं घेण्यासारखं आहे. ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर सुमित. हा, सुमितने आमच्या गोल्ड मारलेला आहे. सुमितने आणि म्हणजे सुदर्शन सरांचं नाव मोठं केलेलं आहे. फिटनेसच्या टीमने गोल्ड मारलेलं आहे. हम्म. विटनेस द फिटनेसच्या टीमने. तर फिटनेस द फिटनेस. इकडे बघा, इकडे. ह्याच्यानंतर आम्ही या व्लॉग मध्ये रेकॉर्ड ठेवणार आहे. मी आणि सरांनी आणि सुमितनी आणि स्वप्ने पण ठरवलेलं आहे की पुण्याला आल्यावरती काही आमची कॅलरीज, मेंटेनन्स कॅलरीज आल्यावर आम्ही मटन खायला जाणार आहे. जगदंबला. सर आता सांगा, आता जगदंबला आम्ही केडशिवापूरला जगदंबला मटन थाळी खायला जाणार आहे. जगदंबला जाऊ, त्याच्यानंतर भैरवीला जाऊ, भैरवी नंतर साईनाथला जाऊ, साईनाथ नंतर अरे मला माहित आहे भाऊ थाळ्या. हा बघ चलो गाईज, असा सपोर्ट राहू द्या आशूला, सुमितला. आणि सुदर्शन सरांना फॉलो करा. सूट्स द कॉड गाय इंस्टाग्राम वरती. स्टड्स द कॉड गाय खूप मोटिवेशनल आणि खूप डिसिप्लिन माणूस आहे सर आहे. 4 ID फॉलो करा. स्टड्स द कॉड गाय, कॉर्पोरेट 9 to Fit, त्याच्यानंतर काफ जिल्हा, त्याच्यानंतर मला गरज नाही फॉलो करायची. SSS ओनली SS काय एडिटिंग साठी मला फोन फॉलो करा सर. भाई ओके. एडिटिंग साठी रिच आउट टू स्वप्नील शिंदे, 1 नंबर एडिटिंग करून देईल.
आणि आता काय बोलू जास्त. बस गाईज झालं आजसाठी. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. आम्ही आता रेस्ट करतो. आशू पण रेस्ट करेल, सुमित पण रेस्ट करेल, सर पण रेस्ट करतील आणि आता जरा बत्ता खातो. हा थोडंसं खातील, थोडंसं जास्त नाही खाईल, थोडंसं खाईल त्यांना. चलो हॅट्स ऑफ. सी यू, बाय बाय आपली पब्लिक.